आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। कर्ज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार शेतकरी कर्ज निवारण योजना आणण्याच्या तयारीत आहेत। या योजनेसाठी अंदाजे 35,000 कोटींची तरतूद केली जाऊ शकते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी 15 महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। दरा नोंदणीला आता 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। खरेदीमध्ये बारदाना टंचाई असून गोदामांची सुद्धा वाढती समस्या आहे। कोल्हापूर गुळ बाजारामध्ये 3 तासांसाठी सौदे ठप्प करण्यात आलेले होते। रासायनिक रंग वापरून व्यापाऱ्याच्या खरेदीस नकार देण्यात आला। युरियासाठी आयात दराचा सरकारकडून शोध सुरू आहे। इंडिया पोटॅशकडून 25 लाख टनाच्या खरेदीसाठी निविदा देण्यात आली। कलिंगड खरबुजाचे दर पडल्याने उत्पादक सापडले अडचणीमध्ये। उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने संतापाची भावना व्यक्त होत आहे। सध्या स्थितीमध्ये केळीचे दर पोहोचले नीचांकी पातळीवरती। खानदेशामध्ये केळीला किमान 300 व कमाल 600 ते 650 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। शेतीमाल वायदे बाजारबंदीला मुदतवाढ देण्यात आलेली असून शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय। शेतकरी संघटनेचे विलास ताथोडे यांची टीका करण्यात आली। नवा इशारा देण्यात आलेला आहे। डेडलाईन संपली, आता वाढ होणार नाही। करार करा किंवा किंमत मोजा। इराणला एका रात्रीमध्ये नष्ट करू, ती रात्र आजही असू शकेल असं ट्रम्प म्हणाले। पाकिस्तान, इजिप्त, तुर्की याकडून 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दोन्ही देशांवर सादर करण्यात आलेला आहे। इराण आपल्या भूमिकेवरती अमेरिका हल्ल्यावरती ठाम आहे। युद्धाचा वणवा अधिक पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अवकाळी पावसाचा फटका बसलेला असून अकोला जिल्ह्यामध्ये अतोनात नुकसान झालेले आहे। ज्वारी, हरभरा, गहू, कांदा, मका, चिया पिकांसह केळी, लिंबू, आंबा, पपई फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा आहे। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सुद्धा 42 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 16 गावांमधील 65 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे। त्याचबरोबर अकोट परिसरामध्ये 2800 हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे व पातूर, चांदणी, सस्ती मंडळामध्ये सुद्धा सर्वाधिक नुकसान झालेले असून 383 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे। 8 दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करा असे तहसीलदारांचे आदेश देण्यात आलेले आहे। बाळापूर परिसरामध्ये 79.60 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून पिकांचे सर्वेक्षण सुरू आहे। अहवाल शासनाकडे पाठवणार। कांदा, फळपिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे। कर्जमाफीची घोषणा, वसुलीचा तगादा सुरूच असून शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये आहे। बँकेकडून वसुली थांबवलेली नाही। कॉल सेंटरकडून सातत्याने संपर्क सुरू। एकल पदाच्या पदोन्नती भरतीमध्ये आरक्षण नाहीच, राज्य सरकारचा आदेश। आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवीन एकच शासन निर्णय। सर्व विभागांमध्ये याचाही होणार अंमलबजावणी। भोंदूबाबा खरातवरती ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला। आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी लवकरच होणार छापेमारी। बंगल्यातून शेकडो आधार कार्ड व पॅन कार्ड जप्त करण्यात आले। सोने 1.5 लाखावरती तरी खरेदी जोरामध्ये। भारताची सोन्याची आयात तब्बल 28.73% वाढून 69 अब्ज डॉलर्सवरती गेलेली आहे। भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह लागलेला असून आयातीमध्ये 719% अफाट वाढ झालेली आहे। सोन्या आयातीमुळे देशाची व्यापारी तूट वाढलेली आहे। इराणमधील अनेक शहरांवरती बॉम्ब हल्ले झालेले असून 25पेक्षा अधिक नागरिक ठार झालेले आहे। तेहरानमधील प्रमुख शैक्षणिक संस्थेवरती हल्ला करण्यात आला। शिक्षण संस्थांचे हल्ले दुर्दैवी असून इराणची प्रतिक्रिया। नोंदणीला 9 दिवसांचीच मुदतवाढ देण्यात आलेली आहे। हमीदराने कसा मिळणार हरभरा? बाजारामध्ये नवीन हरभऱ्याला कमी भाव मिळतोय। अकोला जिल्ह्यामधील हरभरा उत्पादक शेतकरी पेचामध्ये पडलेले आहेत। लाल कांद्याचे दर कोसळलेले असून शेतकऱ्यांचे हाल होत आहे। पिकाचा उत्पादन खर्च सुद्धा निघेना। चांगल्या प्रतीच्या कांद्याला सुद्धा केवळ 5 ते 7 रुपये प्रति किलो दर मिळतोय। व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी केली जाते। पांढरे सोने चकाकलेले असून दर 8,300 रुपयांवरती। शेतकऱ्यांना मर्यादित, व्यापाऱ्यांनाच अधिक लाभ मिळतोय। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता एकत्रित मार्कशीट। आता वाट पाहायची गरज नाही, विद्यार्थ्यांची होणार सोय। विद्यार्थ्यांचा वेळेचा अपव्यय टळणार। शेतरस्त्याची वाट अडवणार, त्याची फार्मर आयडी ब्लॉक होणार। सरकारी योजनांचा लाभ सुद्धा मिळणार नाही। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेमध्ये बदल। गतवर्षीचे सिंचन अनुदान रखडलेले असून विहिरींसाठी नव्याने अर्ज मागवलेले आहे। 5 लाखांचे अनुदान मिळणार। जाचक निकषाचे शेतकरी हैराण झालेले आहे। पाणी उपलब्धतेबाबत ऑनलाईन प्रमाणपत्र जाहीर। महागाईची चिंता मिटलेली असून दिव्यांगांची शिष्यवृत्ती आता 5 पटीने वाढलेली आहे। 16 वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती वाढीचा प्रश्न मिटलेला आहे। आता शिष्यवृत्तीमध्ये झाली वाढ।
अवकाळी पाऊस गारपिटीचा हळद पिकाला फटका बसलेला असून हजारो क्विंटल हळद भिजलेली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. 5 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली असून तरीसुद्धा उदासीनता आहे. HSRP बसवण्याकडे दुर्लक्ष होते. वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 58,000 वाहनांनाच HSRP बसवलेली आहे. द्राक्ष विक्री आणि बेदाणा निर्मितीचा हंगाम आला शेवटच्या टप्प्यावरती. 10 दिवसांमध्ये द्राक्ष प्लॉट होणार रिकामे. शेतकऱ्यांकडून खरड छाटणीची तयारी सुरू झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये गोंधळ कायम असून कागदपत्रे पूर्ण करून सुद्धा रखडले मानधन. अक्कलकोट तालुक्यातील ही स्थिती आहे. मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते. मोडणीम परिसरामध्ये कडब्याची आवक घटलेली असून मुबलक हिरवा चारा विक्रीसाठी सोशल मीडियावरती ॲड दिली जाते. 5 वर्षे लोटली तरीही जुन्या कर्जमाफीतील प्रोत्साहन अनुदानापासून हजारो शेतकरी वंचित आहे. प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते. केवळ 10%च रक्कम भरून घ्या, बँकेतून मिळेल उद्योगाची सर्व रक्कम. मार्जिन मनी योजना माहितीच्या अभावामुळे प्रतिसाद मिळतोय कमी. गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. खासदार वांजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाते. बुकिंगनंतर 48 तासांनी नव्हे तर 8 दिवसांनी मिळते सिलेंडर. 24 तासांची हमीही कागदावरतीच, तुटवडा नसल्याचा दावा केला जातोय. OTPची जाच. सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा E-KYC आता सक्तीची असणार आहे, अन्यथा पगार रोखला जाणार. दुबार नोंदणी करून 2दा पगार उचलण्याचा प्रकार समोर आल्यामुळे शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. उद्योग केंद्रांचे टार्गेट हुकलेले असून 750 जणांना मिळाले कर्ज. गत आर्थिक वर्षामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे केवळ 65% उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. 6 महिन्यांची प्रतीक्षा असून आता जमा होतोय पैसा. 8.5 कोटींचा निधी शेतकरी खात्यावरती अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पाणी टंचाईचा 1.25 कोटींचा ॲक्शन प्लॅन तयार होणार. अधिग्रहणाचे 3 प्रस्ताव. जमिनीतील पाणी पातळी खालवल्याने टंचाईच्या झळा पोहोचत आहे. एप्रिलमध्येच हंडा घेऊन भटकंतीची ग्रामस्थांवरती वेळ आलेली आहे. शेतामध्ये उभे असताना सुद्धा मिळत नाही लोकेशन. ई-पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडथळे निर्माण झालेले आहे. खासगी भूमापक दिमतीला 30 दिवसांमध्ये जमीन मोजणी. परवानाधारक भूमापकांच्या नियुक्तीला वेग आलेला असून रखडलेल्या प्रकल्पांना होणार मदत. वाटणी तसेच आता बांधावरचे वाद मिटणार आहे, कारण 200 रुपयांमध्ये पोट हिस्सा मोजणी होणार. पणनकडून 209 कोटींची हरभरा खरेदी. शेतकऱ्यांना हमीभावाचा मिळाला आधार. खुल्या बाजारामध्ये दर कमी असून केंद्रावरती लगबग सुरू झालेली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पिवळ्या सोन्याला चमक. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15,690 रुपयांचा मिळाला उच्चांकी दर. 25 KVच्या सौर प्रकल्पामधून संकुलात खेळणार हरित ऊर्जा. 15 दिवसांमध्ये सौर प्रकल्पांचे काम पूर्ण होणार. शिवभोजनची आर्थिक कोंडी फुटलेली असून 1 कोटी रुपयांचे अनुदान. 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळाला निधी. आता खिशाला गारवा. दर महिन्याला वीज ग्राहकांचे लाखो रुपये वाचणार आहे. नवीन दर हे 1 एप्रिलपासून सुरू झालेले आहे. वाढत्या महागाईच्या काळामध्ये महावितरणकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्यामध्ये वनव्याचा कहर सुरू असून 12,000 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झालेले आहे. सन 2023-24 मध्ये वनव्याच्या 16,000 घटना घडलेल्या आहे. पीक कर्ज वाटपास ब्रेक लागलेला असून पुनर्गठनाकडे सुद्धा पाठ झालेली आहे. थकबाकीदारांची संख्या वाढ. खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकरी संकटामध्ये सापडले. रब्बी हंगामासाठी मुदत संपलेली असून 77% ई-पीक नोंद रखडलेली आहे. रब्बी हंगामासाठी 31 मार्च होती डेडलाईन. कसा मिळणार योजनांचा लाभ? अवकाळी पावसाने लसूण उत्पादक शेतकऱ्यांचे हाल केलेले असून शासनाने करावी मदत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. प्रकल्पग्रस्त जलसमाधीवरती ठाम असून व्यथा बावनथडीच्या प्रकल्पग्रस्तांची आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार निर्णय. उडवाउडीची उत्तरे नकोत. अवकाळी पावसाचा कहर. सोलर पॅनल जमीनदोस्त झालेले आहे. हलगर्जीपणा भोवलेला असून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी टाहो फोडतायत. एप्रिलपासून शेतकऱ्यांना फटका बसतोय. खतांचे दर 100 ते 300 रुपयांनी वाढलेले आहे. जागतिक युद्धाचा परिणाम होत असून उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झालेली आहे. जनगणना प्रक्रिया ही गांभीर्याने घ्या. टाळाटाळ करणाऱ्यांवरती आता कडक कारवाई होणार. चंद्रपूर जिल्हाधिकारी वसमुना पंते म्हणाले. उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी लक्ष देणे गरजेचे असणार आहे. वर्धा परिसरामध्ये पावसाची हजेरी. वादळाने मका झाला आडवा. वर्धा परिसरामध्ये मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांनी ओढवले संकट.
किशोरी परिसरामध्ये रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरूच असून धान व मका पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अतिक्रमण हटवा आणि पेनचा कालवा सुरू करा. 15 वर्षांपासून समस्या रखडलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होते. ई-केवायसीचा 30,000 लाडक्या बहिणींना बसलाय फटका. सावधान व्हा, नाहीतर ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. एका व्यक्तीच्या तक्रारीवरून दूध उत्पादकांचे नुकसान का करता? दूध संस्थांची सहाय्यक निबंधकांना विचारणा करण्यात आली. सुनावणी घेऊन निवडणुकीची प्रक्रिया सुरू करा. खाद्यतेलाच्या फोडणीला दरवाढीचा तडका बसत असून सोसवेना महागाईचा भडका. डिझेल दरवाढीमुळे मासेमारीला हेलकावे बसताय. निम्म्यांपेक्षा जास्त नौका ह्या नांगरावरती उभ्या. मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडलेले असून हॉटेल व्यवसायावरती सुद्धा याचा मोठा परिणाम होतोय. सिलेंडर इंधनानंतर आता खत टंचाई होण्याचे धोका व्यक्त केला जात आहे. खत ही औद्योगिक कचरा गुजरातची बनावट खते जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या कंपनीचा बनावट लोगो. 25% स्वस्त दराच्या आमिषाने फसवणूक केली जाते. वडरीमध्ये एका शेतकऱ्याला 400 गोण्या युरिया पुरवठा. विक्रेत्याचा ई-पॉस प्रणालीला हडताळ. भरारी पथकाची कडक कारवाई. गोण्या जप्त. बाळत परिसरामध्ये केळीवरती कुकंबर मोझॅकचा प्रादुर्भाव. शेतकरी त्रस्त झालेले असून रासायनिक फवारणी निष्फळ ठरलेली आहे. कृषी विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. अवकाळी व गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहे. साक्री परिसरामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये झाली आढावा बैठक संपन्न. भडगाव पारोड्यामध्ये ज्वारी मका नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. आदेश नसल्याने दिवसभर खोळंबा. सायंकाळी आदेश आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. देशामध्ये अन्न प्रक्रिया योजनेमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 16% असून 25,000 प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहे. 6,000पेक्षा जास्त प्रकल्पांना कृषी विभागाकडून मंजुरी मिळालेली आहे. 2,000 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. चांदखेड परिसरामध्ये अवकाळी पावसाने पीकच नाही तर स्वप्ने सुद्धा गेली हिरावून. नैसर्गिक आपत्तीमुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष मदतीची गरज आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.